खूपच डेंजर रस्ता चालू झालेला आहे, एकदम खडा असा आहे. आपण तिथे जायचंय. खालून आलोय आतपूर किल्ला ट्रॅकिंगसाठी आलेलो आहे आपण. एंट्री गेट आहे. इथे छान शेळ्यांची पिल्लं आहेत. ट्रॅकिंग चालू आहे आपलं. उचला. चाललो आहे आपण वरती. एकदम खडतर असा रस्ता आहे. माईक पण घेऊन आलोय आज आपण. छान असा वीकेंडचा एंटरटेनमेंट आहे. वॉकिंग भरपूर करायचे आज. खडतर रस्ता आहे. आपण आता किल्ला चालू केलेला आहे. स्टार्ट कराय. आकाश आणि दाजे आहेत. आकाश साऊंड दाखव. साऊंड खूप छान आहे. गाणी चालू आहेत. आता आपण इथे दाखवू शकत नाही तर साऊंड वगैरे आणि खूपच एन्व्हायरमेंट पण चांगलं आहे. रस्ता खूप जंगलामधून क्रिटिकल असा आहे, दगडातून. ट्रॅकिंगसाठी खूप आनंद येत आहे. आपण आता चाललेलो आहे वरती. सुरुवातीला जंगलमधून जायचं आहे आणि नंतर मग आपल्याला अशीच किल्ला चढण्यासाठी ट्रॅकिंगचा रूट सापडणार आहे आणि तो दगडामधून आहे पूर्णतः. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण ही एकदम शांत आणि छान असं आहे. जंगलात झाडावरती वानरसेना पण आहे. मोबाईलमधून व्हिडिओज काढण्याचं चालू आहे. एकदम छान असा व्हिडिओ पण आपण कॅप्चर करत आहोत. हे दोघं सुरुवातीला वरती निघालेत आणि मी आणि दाजी आपण पाठीमागून चाललेलो आहोत. त्यांना ट्रॅकिंगचा खूप अनुभव असल्यामुळे ते दोघं एकदम फास्ट चालत आहेत. आपण पहिल्यांदाच चाललेलो आहे ट्रॅकिंगसाठी. या दाजी. दाजी आले. पावसाळ्यात मजा येत असेल बरं का. विसापूरची पाठी लावले इथं. कुठे? विसापूरकडे. आपल्याला चालताना व्हिडिओ काढताना पण डिफिकल्ट जातोय खूपच. झाडे पण आहेत. ते खूपच घनदाट जंगल आहे. इथे झाडे खूप छान आहेत. आपण सुरुवात केलेली आहे 6:30ला. स्टार्ट केलाय. इथे शेड केलेला आहे बसण्यासाठी. छान असं टेंट केलेलं आहे. जांभळ नाही, उंबराचं झाड आहे. उंबर आहे. इथं वरती कोणच येत नसेल. वरती वानर सेना आहे झाडांवरती. झूम करून बघूयात. इथे
जांभूळ खातेत. आपण निघालो आहे पुढे आता. हे खूपच पुढे चाललेत. आपण व्हिडिओ काढतोय म्हणून पाठीमागे राहायला लागलो. विसापूर. काटे हातात ठेवा म्हणा होय. काटे हातात राहू दे. वाट एकदम डेंजर आहे. खडा चालू झाला आहे. थांबत जाऊया. दम भरलाय. खालून आलोय. वानर सेना आहे झाडावरती. ओ हा येतो. खूपच डेंजर रस्ता चालू झालेला आहे. एकदम खडा असा आहे. आपण तिथे जायचंय. खालून आलोय. आता फक्त आपलं 20% कंप्लीट झालेलं आहे रोड. खूप दगडामधून रस्ता आहे. खूप कठीण आहे. दगड आहेत. हे फास्ट मध्ये वरती चाललेत. साऊंड वगैरे आणलेला आहे. ऐकत एकदम एनर्जेटिक फील. चला चालूया आता. थोडं चालतच व्हिडिओ घेऊया आता. दगड असे आहेत. खूपच खाली बघून चालावं लागतंय. एकदम डेंजर असा रूट आहे. एकदम छान वाटतंय. आपण मॉर्निंगला आलोय त्यामुळे एकदम फ्रेश वातावरण आहे. उन्हाळा असून काही गरमी नाहीये. बापरे, इथं तर एकदम स्ट्रेट आहे ना दाजी. सावकाश दाजी, हाय करा. खूप वरती आलेलो आहे. आपल्याला इकडे जायचंय. खूप छान असं क्लायमेट पण आहे. गर्दी काहीच नाहीये. डॉग पण आलेला आहे. मोती आपल्या बरोबर ट्रेकिंगच करतोय. चला मोती चल या. आपण त्याला खाऊ दिला होता. हॉटेलचा आहे तो पण आलाय. खूपच दम भरतोय. एकदम नॅचरल वातावरण आहे. इथून येताना खूपच क्रिटिकल झालेलं आहे. चला मोती वरती जाऊन बसला दाजींपाशी शेजारी रेस्ट. फोटो काढायचं चालू आहे आता.
विश्रांती घेत चाललोय आपण टप्प्याटप्प्याने, कारण खूपच दम भरतोय. मोती चला चलो. 70% पोचलेलो आहे आपण टार्गेटपर्यंत. थोडंच टाइम राहिलेला आहे. दम खूप भरला. विसाव्यासाठी केलेला आहे इथे टेम्पररी. खूपच खतरनाक रस्ता आहे आणि यामध्ये खूपच यांनी घेतली विश्रांती. काय वाजतंय खरं होय? काय वाजतंय तिकडं? काहीतरी वाजतंय. जंगल आहे पूर्णपणे. खूपच छान असं प्लेस आहे हे. खूपच मोठं ट्रॅकिंग आहे. चतुर्पक्षी तोफ. दोन आहेत दाजी. ही बारकी मस्त आहे ना. नाही ओल्ड आहे. नाही ती तो ओल्ड आहे पण ती लाकडाचं. हा हा सपोर्ट नंतरचा आहे. लाकडाचं त्यांनी नंतर सपोर्ट. एवढे शांत बसले होते का नाही? त्यांना 2 आठवडे झाले मग त्यांना हेच पळत येत. त्यांना म्हणायचं चला आपण निघायचं. म्हणायचं चला मला आपलं आपण निघून जायचं. नाही लय ताप थकले असते. पॉइंट आहेत असे. हे युद्धासाठी वाला असेल ना. बुरुज ते बाण वगैरे हे करायला छोटे छोटे. पहिलं म्हणजे एवढा गड होतं इथं कुठं राहायचं तरी असं ना काय. हा हे मध्ये असायचं ना. इथं समोर आहे बघा तुम्हाला 1-2 दिवस. आता सगळं हे झालंय. तो ते चक्र तिथे एक आहे. हनुमान मंदिर समोर असेल तिथे. आपल्याला राईटला जायचंय. दादा कुठे गेला? बघितलं रे तोफ आहे. तोफ लावायचा हे काय म्हणतात संरक्षण कडा. पोहोचलो आहे आपण.
अवघड